व्हाईट सॉस बनवण्यासाठी पहिला मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. मी टेबलस्पून मोठे वापरलेले आहेत. तर मी 2 टेबलस्पून बटर आणि हे सपाट चमचे मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे. तर बटरमध्ये मैदा घालून घ्यायचा आहे. तो आपल्याला एकसारखा हलवायचा आहे की जोपर्यंत मैदा हा छान ब्राऊन कलरमध्ये भाजला जात नाही तोवर. असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा छान भाजला की मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते मी दूध थंडच घेतलेलं आहे, त्याला उकळून वगैरे घेतलेलं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडं करून दूध घालत आहे. तर आपल्याला 1, 2 ते 3 वेळा थोड्या प्रमाणात आपल्याला दूध घालायचं आहे. तर मी पहिला वेळ घातलं, आता दुसऱ्या वेळी घातलं. ते परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बीटरचाही वापर करू शकता. त्याने छान एकजीव होतं, म्हणजे मैद्याची गोटी राहता कामा नये. आणि गॅस आपला स्लोच ठेवायचा आहे. ही प्रोसेस सगळी स्लो गॅसवर करायची, नाहीतर मैद्याच्या पटकन गुठळ्या तयार होतील. आता मी राहिलेलं इथं सगळं दूध घालून घेत आहे. हे थोडं घातलं, मिक्स केलं. आता आपल्याला परत थोडं सगळं ओतून घ्यायचं आहे. इथं मी टोटल अर्धा लिटर दूध वापरलं आहे, पण थोड्या अंतराने घातलेलं आहे. हे आता आपलं छान एकजीव झालेला आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या गुठ्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा ब्लॅक पेपर पावडर घालत आहे, आपली काळी मिरी. ही मी घरीच कुटलेली, तुम्ही कुटू शकता मिक्सरला त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची. इथं मी थोडं जायफळ किसून टाकत आहे. अगदी थोडं टाकायचं आहे, त्याने थोडा स्वाद चांगला येतो. आता आपल्याला परत ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. बटरमध्ये मीठ असतं, त्यामुळे थोडं कमीच घालायचं मीठ, किंवा टेस्ट करून तुम्ही घालू शकता. तर छान आपलं उकळून घ्यायचं आहे. हे उकळलेलं आहे, म्हणजे थोडक्यात मैदा शिजतो, तो भाजल्यामुळे तो पटकन शिजला जातो. आता याच्यामध्ये मी एक चीज स्लाईस घालत आहे. मी इथं अमूलची घेतलेली आहे. याने छान क्रीमी सॉस तयार होतो आणि लहान मुले आवडीने खाता. हा असा सॉस तयार करून आपण पास्तामध्ये घालू शकतो, म्हणजे व्हाईट पास्ता आपला तयार होतो. आणि ब्लॅक पेपर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट हवा असेल तर ब्लॅक पेपरचं प्रमाण वाढवू शकता. हा आपला सॉस तयार आहे.